नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण हॉटेलमध्ये मिळणारा पेपर डोसा घरी कशाप्रकारे बनवू शकतो ते इथे मी दाखवणार आहे. तर 2 वाट्या मी इथे साधा तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी उडीद डाळ आणि अर्धा वाटी मी इथे चणा डाळ घेतलेली आहे आणि 1 चमचा मेथी दाणा घेतलेला आहे. 3 ते 4 पाण्याने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. इथे मी एकत्र डाळ आणि तांदूळ सर्व भिजत घालणार आहे. आपल्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याची पावडर किंवा काडी असेल, कचरा असेल तर तो निघून जायला हवा. तर इथे मी 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. 6 ते 7 तास आपल्याला भिजत ठेवायचं आहे. तर त्यानंतर बघूया. आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊया. एकदम बारीक आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. पूर्ण वाटून झाल्यानंतर आपल्याला ह्या प्रकारे 5 मिनिटं पीठ फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठही व्यवस्थित फुललं जातं आणि रात्रीभरासाठी मी हे असंच झाकून ठेवणार आहे. आणि हे बघा, व्यवस्थितपणे आपल्याला थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला इथे पातळही नको आहे आणि घट्टही नको आहे. ह्या प्रकारे पीठ केल्याने आपला डोसाही तव्यावर व्यवस्थितपणे पसरला जातो आणि कुठलीही अडचण येत नाही डोसा बनवताना. तर आता आपल्याला इथे लोखंडी तव्यावर डोसा बनवायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही थंडीमध्ये जरी डोसे बनवणार असाल, तर पीठही तुमचं व्यवस्थितपणे आंबलं जाईल आणि डोसेही छान तयार होतील. तर हे बघा, दिसतानाही किती पातळ डोसा दिसतोय ना? तर ह्या प्रकारे आपण बनवला ना, तर चवीलाही उत्तम लागतो. नॉनस्टिक तव्यावर जरी बनवला ना, तर त्याची चव आणि याची चव यामध्ये खूपच फरक पडतो. आमचा नेहमी लोखंडी तव्यावरच बनवला जातो. ह्या तव्याचा मी वापर पुष्कळदा केलेला आहे. तर हे बघा, इथे आपण आरामशीरपणे डोसा हा काढलेला आहे. दुसरा डोसा बनवूया. त्याआधी इथं थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर आता दुसरं मिश्रण टाकून मी पुन्हा एक डोसा बनवणार आहे आणि इथे आपण आता बटरचा वापर करणार आहोत. तर बटर टाकूनही आपण डोसा जरी केला ना, तर खूपच छान लागतो आणि एकदम पातळ झालेला आहे. त्यामध्ये आपली उन्हातली जी आहे, जो चमचा आहे तो टाकलेला आहे, तोही दिसतो आहे. तर ह्या प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. कलरही बघा किती छान आलेला आहे. किती कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे. तर नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.